एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। माजी आमदार राजन साळवी यांचे कुटुंबाचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची एसीबी चौकशी पूर्ण झाली आहे। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जवळपास 1.5 तास दिनकर सावंत यांची चौकशी झाली आहे। भागीदार असताना जी कामं केली त्या निवेदनांचे कागदपत्र एसीबी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत। राजन साळवी यांच्याविषयी मला काही विचारलं नाही असं देखील यावेळी त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे। चौकशी कोणी कोणी केली? जे कर्मचारी आहेत त्यांनी साहेबांनी विचारलं, ते कागद मी त्यांना दिले। पण साळवी साहेबांबद्दल काय विचारलं का? नाही काही नाही, फक्त कागदपत्र दिली। हो, आम्ही काम केलं होतं पार्टनरशिपमध्ये, त्या कामाचे डिटेल त्यांना पाहिजे होते, दिले। आणि या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत राकेश गुढेकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राकेश, या चौकशी दरम्यान नेमकं काय काय विचारण्यात आलंय, काय सविस्तर सांगा। वर्षा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी एसीबी कडून सुरू आहे। जवळपास वर्ष उलटून गेलेले आहे ही चौकशी सुरू आहे आणि नुकतीच त्यांचे जे व्यावसायिक भागीदार आहेत राजन साळवी यांच्या कुटुंबियांचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांना देखील चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यानुसार ते आज सकाळी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात दाखल झाले होते आणि जवळपास 1.5 तास त्यांची चौकशी झालेली आहे। आणि यावेळी त्यांना एकत्रित त्यांनी जे काम केलेलं होतं, रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फिशिंगचं काम जे आहे ते सावंत आणि साळवी कुटुंबियांनी केलं होतं आणि त्या संदर्भातही ही चौकशी झाली। आणि या संदर्भातील जी कागदपत्र होती, सर्व निविदांची कागदपत्र असतील किंवा अन्य कागदपत्र, ती दिनकर सावंत यांनी आज एसीबी समोर सादर केलेली आहेत। त्याचप्रमाणे त्यांना राजन साळवी यांच्या संदर्भात मात्र काही विचारण्यात आलं नाही असं दिनकर सावंत यांनी सांगितलेलं आहे। तसेच राजन साळवी यांच्याविषयी मला काही विचारलं नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं। पण यावेळी त्यांनी एकत्रित भागीदार असताना जी कामं केली त्या निवेदनांचे कागदपत्र, त्याचप्रमाणे वर्क ऑर्डर संदर्भातील कागदपत्र एसीबी कार्यालयात दिली आहेत। त्याचप्रमाणे मी जे एसीबीने जे मागितलं ते सर्व मी एसीबी कार्यालयाला दिलं आहे असं दिनकर सावंत यांनी एसीबीच्या चौकशीनंतर सांगितलेले आहे। त्यामुळे एकूणच वर्ष जर आपण पाहायला गेले तर एकीकडे राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा असतानाच त्यांचे जे व्यावसायिक भागीदार होते त्यांना त्यांची एसीबी कडून चौकशी झालेली आहे। त्यामुळे निश्चितच तर्कवितर्कांना देखील उधाण आलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। वर्षा, राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।